मावशी मावशी झोपली आहे का मावशी? तर वहिनीचाही आवाज नाही येत आहे. वहिनी का करत आहेत तर? वहिनी वहिनी कोणता वहिनी? ये बाई सूर्यकांत ये. का ना सूर्यकांत, आज कपडे बिपडे नाही आहेत शिवायचे का? मावशीची आठवण आली? हो आठवण आली ना मावशी. मला नाही वाटत बाबा तू मला भेटायला आली म्हणून. का मावशी अशी काम बोलते? काही कामानिमित्त आली असेल. माझ्या पोरीला कुठे वेळ भेटते बाबा, मावशीला जाईन भेटीन, काही कोणती भाजी नेऊन देईन मावशीसाठी. नाही तुला तर म्हणतो मावशी का चल 2 दिवस राहशील माझ्या घरी, तर ऐकत नाही तू. का राहायचं आहे बाबा? काही बनवला तर थोडसा मावशीसाठी आणून टाकावा झाला. हो मावशी आणून देईन ना. झोपली होती का मावशी तू? कधी आता का? हो आता आवाज दिली देवा. नाही आता झोपली वगैरे नव्हती. झाला अर्धा तास उठली तर थोडा वेळ लेटली, अर्धा तास. मग आता दुपारी जास्त झोपावं ना, रात्री मग झोप नाही लागत म्हणून बाबा थोड्या वेळात झोपली ना उठली मग. मावशी वहिनी झोपल्या आहेत का? नाही ना झोपली नाही आहे. ते घगरा घेऊन गेली बापा वाप्यावर. पाणी टाकतो म्हणत होते ना, कचरा आहे म्हणे काढायचा तर काढीन म्हणे. मावशी वहिनी तर वाप्यावर आहेत नाही? नाही हो, घगरा घेऊन गेली ना वाप्यावरच. का मावशी आता मी वाप्यावरूनच आले इकडे सरळ. तिथे तर वहिनी आहेच नाही. बसली असेल शांताकिंताच्या घरी. लालभाजीच्या बिया आहे का तर मागतो म्हणत होती म्हणून आली मी इकडे. वाप्यात लालभाजी टाकला आहेत की नाही वहिनी ना? माहित आहे का मावशी? आहे का बिया? माहित नाही बाबा, मला माहित नाही आहे का नाही आहे. तर असेल तर देईल म्हणा. पण आता कधी येते ना कधी नाही वहिनी. येईल ना आता, खूप वेळची गेली होती. ओले इथं नाही दिसले ना मावशी वापे? पाणी टाकायला गेली म्हणतात. वाप्या जोड गेली होती का पाहायसाठी? हो ना मावशी गेली होती ना, वाप्याच्या जवळच तर गेली होती. तुमच्याच वाप्या जोडून जावं लागते आमच्या वाप्याकडे. कचरा काढलाही नाही दिसला, ओलेही नाही दिसले. का माहित बाबा, आता घरून तर गेली वाप्यावर जातो म्हणून पाणी टाकायला. पाय बरं, तू म्हणते का वाप्यावर नाही गेली म्हणून कुंताला? ते तर घगरा धरून आली ना. तू ये ना सूर्यकांत, बरोबर दिसला नसेल तुला. का झालं सूर्यकांत ताई? वहिनी तुम्ही वाप्यावर नाही गेले होते ना? मी आता वाप्यावरून आली. तुमचे वापे मला बोलले पण नाही दिसले. आणि मावशी म्हणते वाप्यावर गेली म्हणते, कोणता म्हणते पाणी टाकायला म्हणते, कचरा काढायला म्हणते. हो आई बरोबर म्हणतात. मी आईला सांगून तशीच गेली होती, पण ना मी वाप्यावर नाही गेली. बघितली मावशी, मी म्हंटली ना वापे ओले नाही आहेत, कचरा काढला नाही आहे म्हणून. कुठे गेली होती तर कोणता मग? आई मी ना वावरामध्ये गेली होती शांताताईच्या. बाबा वावरामध्ये? तू तर मला सांगितले ना की मी वाप्यावर जातो म्हणून, मग सांगता नाही येत का आई मी वावरात चालली म्हणून शांताताईच्या? का मी नाही म्हटली असते का? आई मी वाप्यावर जायसाठीच गेली होती. शांताताई येतो म्हणे तर शांताताई सोबत जात होतो आम्ही. तेवढ्यातच मग ह्या सरपंच ताई आल्या. कशासाठी आली होती ते इंदू? आई ते सरपंच ताई ना उद्या आपल्या मुलीच्या गावी चालल्या. चंद्रपूरला जात आहेत उद्या. बाबा त्या दिवशीच जातो म्हणत ना, आता 2-4 दिवसाच्या आधीच. ब्लाऊज शिवायला टाकला होता तर ब्लाऊज नेला मागून माझ्याकडून. नाही उद्या चालल्या त्या. तर माधुरीसाठी हरभऱ्याची भाजी नेतो म्हणत होत्या म्हणून शांताताईच्या घरी आल्या होत्या. मी मग तिथंच होती तर ताई म्हणते येते का म्हणते तू वावरात, म्हणून मग मी पण गेली वावरामध्ये. बापरे, हरभऱ्याची भाजी खुडायला येऊन गेली शांताताईच्या वावरातली. हो एका बांधीतला थोडा हरभरा बरा आहे तर तिथली खुडला मग भाजी. दाखवा बरं कशी घाली तर हरभऱ्याची भाजी. अरे वा वहिनी, मस्त कवडी भाजी आहे हरभऱ्याची. जास्त नाही आणली का बहिणी? नाही सूर्यकांत ताई, मी 2 मुठच आणली. थोडाशी भाजी बनवीन म्हणून सरपंच ताईला दिला मग 2-2 मुठ आम्ही खुडून. का म्हणतो तिच्या हाताला मेहंदी लावली होती का तुम्ही खुडून दिले तर? नाही आई, खुडला त्यांनी पण ते माधुरीच्या गावी नेत होते ना तर थोडाशी जास्तच पाहिजे भाजी. आता सरपंच ताई, ते सरपंच भाऊजी, माधुरीकडले जावई, माधुरीचे सासू सासरे 6-7 लोक होतात ना त्यांच्या घरी, तर मग थोडीशी जास्तच भाजी पाहिजे. धरा बापा, जास्त नाही आणलं म्हणतात. घगऱ्यातच ठेवू का? घगऱ्यातच आणले. घगरा धरूनच गेले होते वावरामध्ये? नाही घगरा धरून नाही गेली होती वावरामध्ये. ताईच्या थैल्यामध्येच आणली. तिथून थोडीशी अर्धी मी आणली घरी. ताई देत होती थैला, मी म्हणलं राहू दे ना, घगरा आहे ना म्हटली. नाही ते याच्यातच टाकून म्हटले. का बाबा वहिनी, माझ्यासाठी थोडीशी 2 मुठ आणले नसते जास्तची भाजी? नाही तर सांगितले असते जातो म्हणून, मी नाही आली असते का? सूर्यकांत ताई, काही भाजी खुडायला जाणार नव्हतं आम्ही, त्या सरपंच ताई आल्या म्हणून गेलो, नाही तर जाणार नव्हतं, वाप्यावरच जाणार होते मी. आता बघा बरं, हा माझ्या हातात घगरा आहे तरी मी घगरा धरूनच गेली होती. हो आहे घगरा तुमच्या हातामध्ये. मग आज बनवत आहे हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवत असणार ना? हो सूर्यकांत ताई, बनवते ना हरभऱ्याची भाजी ना भाकरी बनवते आज. भाजी तर नाही आणले बाबा माझ्यासाठी. थोडीशी शिजली भाजीच देऊन द्याल मग. हो देईन. तुमच्या भावाजवळ पाठवीन मग. बाबा बसा ना सूर्यकांत ताई. नाही वहिनी, आता मी जाते घरी. मी ना लालभाजीच्या बी साठी आली होती. आहे का म्हटली तुमच्या वाप्यात? दिसली की नाही लालभाजी?
ताई माझ्याजवळ तर नाही आहे. मी ताईजवळच्याच धरलो होतो ना, टाकली होती वाप्यामध्ये. ताईजवळ आहे. हो का? शांताताईच्या इथं आहे नाही? हो शांताताईच्या इथं आहे. चालले जा मागून घ्या. नाही आता नाही जात शांताताईच्या घरी. आता झाडझूड वगैरे करायची वेळ झाली. अहो बस ना सूर्यकांता, कुठे जाते? जातोच करते. कशी तर आली का? थोड्या वेळ बसीन मावशीजवळ का? काही नाही. बस आता. आता कुंता आली ना, चहा बनवते. बस. हो बस ताई, मी आत्ता पटकन चहा बनवते. ठीक आहे आता वहिनी, बसते बाबा. मावशी एवढी बोलून राहिली तर पण पटकन बनवा चहा. हो लवकरच बनवते ना. सोनू का करून राहिला बाबा हा पोरगा? घे ना बेटा, हा झाला ना दळण करून? हो मम्मी येत आहो. काय येताव करून राहिला? तितक्या वेळची 4-5 वेळा आवाज देऊन झाला. येतावच करते. का करत होता तर? किती वेळची आवाज देता तुला? काही नाही मम्मी, मोबाईल बघत होतो. बस मोबाईल मध्ये एवढा धुंद राहते, आवाज दिला तरी ऐकायला नाही येत तुला. का मम्मी? हा दळण नाही ना बेटा चक्कीवर? आज आणणे आवश्यक आहे का तर मम्मी? अरे बाबा आवश्यक आहे म्हणूनच तर नेमानात आहे ना. हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवतो म्हटली. तर एकही घरी आटा आहे नाही, आणि भाकरीसाठी कसा ज्वारी गहू मिक्स राहिला तर चांगला होते. अरे वा मम्मी, भाकरी बनवून राहिली का? नाही तर का, म्हणूनच तर चाचा करत आहो. मीच गेली असते पण आता अजून झाडू बिडू लावून व्हायचे आहे. ते भाजी धुधा करते, चांगली बारीक चिरून घेते भाजीला. मी जाईन चक्कीवर तर हे सगळे काम माझे राहतील. नाही मम्मी, जातो मी जातो. हो जा, पटकन लावून दे म्हणा. हो मम्मी थैल्यात दे ना, तर असा डब्बाच नेऊ. स्कूटीने जातो बढिया. हे देवा, आता हा पोरगा स्कूटीने जातो म्हणते. हा जा स्कूटीने जा, पण दळण लावून आण बापा. थैला दे ना मम्मी. अरे तो दरवाजाच्या मागे लटकवला आहे ना थैला, काढ ना तिथून एक थैला. सगळं हातातच दे म्हणते कसं तर तू पण. ठीक आहे मम्मी, काढतो मी थैला. मम्मी किती पाहिले आहे दळण? 2 पाहिल्याच आहे, जास्त नाही आहे. पैसे किती लागतील तर मम्मी? 10 रुपये लागतील ना. थांब देते मी. मम्मी आहेत चिल्लर आहेत माझ्याजवळ 10 रुपये. हो का? आहेत का? मग ठीक आहे. सोनू चांगला बारीक लावून दे म्हणशील. हो ठीक आहे ना मम्मी, बोलतो ना मी. चल बाबा, आधी आता भाजी धुवून काढून घेते टोपलीमध्ये, आणि मग झाडू वगैरे लावते. झाडू लावून झाला की मग भाजी वगैरे चिरून घेईन. बाबा इंदू, एवढे मोठे ड्रायफ्रुट्स कशाला काढले? सगळे खुल्ले केले ना. लाडू बनवत आहे मी ड्रायफ्रुट्सचे. लाडू बनवून राहिली का? हो म्हणूनच तर बोलवली होती ना. ड्रायफ्रुट्स थंडीमध्ये खूप चांगले असतात, हे खायसाठी. माधुरीसाठी घेऊन जाईन म्हणत आहे. असा घरच्यासाठी पण थोडासे बनवशील? हो घरच्यासाठी बनवीन ना. अरे वा, मस्त मिळाली ना हरभऱ्याची भाजी. मस्त खोडून आणली. हो शांतताईच्या इथं गेली मी, म्हटली गावी जात आहे म्हटली, तर हरभऱ्याची भाजी पाहिजे होती म्हटली माधुरीसाठी. तर आल्या बापा माझ्यासोबत वावरामध्ये, आणि कुंताई होती तिथेच बसली, तर कुंता पण आली. त्यांनी पण 2-2 मुठ हरभरा खोडून दिला मला. मी म्हटलं ना तुला, जा म्हणून शांतारामच्या घरी. शांता वहिनीचा स्वभाव मस्त आहे. कोणतीही वस्तू जर त्यांच्या घरी असली ना, मागायला गेला तर मिळतेच. हो नाही म्हणत त्या. तुला सांगतो इंदू, शांता वहिनी काही मागायला आले ना, आपल्या घरी वस्तू असली तर द्यायच्या, नाही म्हणायचं नाही. नाही हो, मी पण देते ना. हो तेच म्हटलं. आता बनवून राहिली का? हरभऱ्याची भाजी बनवत आहे आता? नाही हो, आता घरी बनवायसाठी आणली का भाजी? गावी न्यायसाठी आणली ना. तुम्हालाही काही समजत नाही बाबा. नाही, तर टोपलीमध्येच ठेवली की नाही दुधा करून, म्हणून विचारून राहिलो. मला वाटलं बनवत असशील. पाण्यामधून काढून घेते म्हटले, ताजी राहील. बघीन तू, जो काही करायचा आहे तो आजच कर. उद्या सकाळी लवकर निघू आपण. हो ना, हो करते ना. झाला का चिवडा वगैरे बनवून? झाला? चिवडा बनवते म्हणत होते ना. नाही झालाय बनवून. अरे तर कधी बनवशील चिवडा? अजून हे लड्डू बनवून राहिली ड्रायफ्रुट्सचे. बनवते बाबा. मी काय म्हणते, तुम्ही कुठे चालले का आता? काहून काही काम आहे का? हो काम होतं, कुठं नाही जात असणार तर. सांग ना आता कोणतं काम आहे तर. नाही जात कुठेच. हे खलामध्ये थोडे कुटून द्या बरं ड्रायफ्रुट्स. तोपर्यंत मी चिवडा बनवून घेते. का इंदू, कोणतं काम सांगते मला तू? कोणतं काम सांगितले तर? थोडासे कुटूनच तर मागत आहे ना ड्रायफ्रुट्स. एवढंसं काम करू नाही शकत का तुम्ही? पोरीसाठी ना नातवासाठीच तर करायचं आहे ना. माझ्यासाठी म्हणत आहे का मी? दे बाबा दे. आण, कुठं आहे खलबत्ता? आण, कुठून देतो. दरवाजा लाव समोरच्या, कोणी येऊन जाते. का बाबा तुम्ही पण येतील तर का झालं? नाही, मग असतात ना सरपंच भाऊ, घरी कामं करू लागतात म्हणून बायकोला. कोण नाही करू लागत तर काम? सगळेच कामं करू लागतात. का झालं करू लागतात? रोज करता का? कधी एखाद्या वेळेस सांगून देते कोणतंही काम, आणि थोडीशी मदत केल्या बायकोला तर काय त्याच्यामध्ये. हो दे. आण, थोडासा दरवाजा लावून घे. हो बाबा लावते. अरे इंदू, कसा आहे हरभरा? चांगला आलाय का शांताराम भाऊच्या वावरातला?
हो ना हो, मस्त हरभरा आलाय, बढिया. घेऊ का 2-4 काजू? याच्यात का विचारायचं आहे, घ्या ना, खा ना, खायचेच आहेत ना. नाही म्हणलं लड्डू बनवून राहिले की नाही, कमी बिमी झाले तर मग. एखाद लड्डू कमी मिळेल तुम्हाला. अरे वा शांता, भाजीची तर समोरपर्यंत सेंट येत आहे. काही सांगता, इथं तुम्ही भाजी बनवत आहे तर मला तर एकही सेंट नाही येत आहे. नाही शांता, खरंच. तिकडे समोर होतो ना मी उभा, तिकडेपर्यंत सेंट आली मला भाजीची. म्हणून मी किचन मध्ये आलो, तर तू तिकडे नव्हती. मी म्हटलं आज तर काही भाजीची सेंट येत आहे, म्हणून इकडे मागे आलो. इकडे बनवून राहिली ना तू तर भाजी. चूल पेटवली की नाही, पाणी गरम करायला ठेवली होती. पाणी गरम झाला, मी म्हटले आता इथंच करून घेते भाजी पण. आणि अजून भाकरी तुम्हाला चुलीवरच्याच आवडतात ना. हो शांता, बरोबर म्हणती, मला चुलीवरच्या भाकरी खूप आवडतात. आणि आता थंडीमध्ये चुलीवर स्वयंपाकही करूशा वाटते. मस्त मस्त गरम गरम लागते. भाजीसाठी गंज लहान झाला ना, भाजी नाही मावत आहे तिथं. अहो कढईमध्ये बनवत आहे. अहो माहित आहे का, हिरव्या भाज्या लोखंडी कढईमध्ये बनवावा. हो का, लोखंडी कढईमध्ये बनवायच्या, का होते त्याच्याने? आयरन मिळते आपल्याला. जर्मनच्या गंजामध्ये किंवा कढईमध्ये नाही बनवायच्या ह्या हिरव्या भाज्या. आपल्या सेहतसाठी चांगला नाही आहे जर्मन. बापरे, आज तर खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगून राहिली शांता तू तर. आता थोडासा ज्ञान माहित आहे तर सांगत आहे तुम्हाला. शांता, बनव लवकर, बनव भाजी ना भाकरी. हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. खूप भूक लागली बाबा आता मला. हो ना, बस आता बघा 10 मिनिटात नाही तर भाजी बनते आणि मग लगेच भाकरी बनवते. गरम गरम इकडे मी भाकरी बनवते, तुम्ही जेवण करा. अरे रे रे शांता, ते भाजी तर मिक्स कर. मिक्स कर ना, नाही तर लागेल बुडायला. हा बाबा, तुम्ही पण नाही लागत ना बुडायला. भाजी बुडायला लागते का? बघा बरं आता चिमली. चिमून किती झाली भाजी बघा, कढई भर दिसत होती भाजी. हो ना शांता, आता इथं थोडाशीच भाजी झाली. हो, खूप सारी दिसते पण शिजल्यानंतर ना थोडाशीच भाजी होते. शांता, होईल की नाही मग 4 जणांना भाजी? होते, चिंता नका करू तुम्ही. होते का नुसती भाजीच खाणार आहोत का? थोडी चांगली चटपटीत बनव, तिखट वगैरे मस्त. शांता, भाकरीच्या झाला का भिजून? हो झाला ना जी भिजून. बापा, तुम्हाला तर एवढी घाई सुटली आहे. आता खाऊ का कधी खाऊ असं वाटत असेल नाही? नाही तर काही इथं पोटामध्ये गुडगुड करणं सुरू झालं. जा हातपाय वगैरे धुवा. गरम पाणी केलं आहे, बाथरूम मध्ये नेऊन ठेवलं आहे. धुवा आधी हातपाय धुवा. बस तुमचे हातपाय धुवून होतपर्यंत ना रेडी होते भाजी. भाजी तर रेडी होते, पण अजून मग भाकरी बनवायला वेळच लागेल ना. नाही लागत ना, पटापट बनवते मी भाकरी पण. तुम्ही जा आता ते हातपाय वगैरे तर धुवा. लवकर कर बाबा, लवकर बनव. हो ना जी, आत्ता बनवून देते ना पटकन. अरे बेटा गुड्डी, का करून राहिली? काय नाही बाप्पाजी, बसली आहे. काऊन, का झाला गुड्डी? अशी काऊन बोलून राहिली एकदम उदास? का बाप्पाजी, आज येणार होतो आम्ही. काय येणार होते का तुम्ही? बाबा, तुझ्या मम्मीनं तर काही सांगितलंच नाही ना? पप्पाजी, मम्मीला माहित नाही आहे. उद्यापासून सुट्ट्या लागत आहेत आता क्रिसमसच्या, म्हणून येणार होतो. तर मग आले का नाही? फोन करायला पाहिजेत होता ना. हे ताई नाही आली ना लवकर, तिच्यामुळे बस नाही मिळाली. पप्पाजी बघा ना, हे दिमाग खराब करून राहिली गुट्टी. आता उद्या सकाळच्याच बसनं येणार आहोत, तर दिमाग खराब करत आहे. आजच जाणार होता, लवकर नाही आली. आता मला सुट्टी नाही मिळाली तर मी काय करू पप्पाजी? अरे बाई गुड्डी, असं नाराज नाही व्हायचा. का पप्पाजी, गावी यायचं होता ना. किती आठवण आली तुमची. आता म्हणलं क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत 2-3 दिवसाच्या, ते येतो म्हटलं, ते ताई लवकर आले नाही. काही नाही होत बेटा, आता रात्रभराने सकाळी लवकर सकाळच्याच बसने येऊन जा. हो पप्पाजी. बाई पिंकी, कशाची भाजी बनवली? पप्पाजी, स्वयंपाक व्हायचा आहे. हो का, स्वयंपाक व्हायचा आहे का? पप्पाजी, मम्मी कुठे आहे? स्वयंपाक करून राहिली ना. हो का, ठीक आहे पप्पाजी, आता मी पण स्वयंपाक करते, मग लावते फोन. हो ठीक आहे. हॅलो गुड्डी. बोला ना पप्पाजी. नाराज नको राहू. जेवण बिवण व्यवस्थित कर बेटा. हो पप्पाजी. हो, कोणाचा फोन होता? आवाज येत होता ना, फोनवर बोलत होते का तुम्ही? हो, पिंकीला लावलं होतं ना फोन. अर्धा तासाच्या आधी फोन आला होता. इथं सायलेंटवर होता मोबाईल. आता हातात पकडलो मोबाईल तर दिसला मिस कॉल, म्हणून लावलं. मग माझ्याकडे काम नाही दिले फोन? अरे तर मग लावणार आहे ना नंतर. आता स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे म्हणत होती पिंकी. स्वयंपाक करतो म्हणे. विचारलं वगैरे तुला? मी म्हटलं स्वयंपाक करून राहिली तुझी मम्मी. हो, विचारायचा होता. क्रिसमसच्या सुट्ट्या नाही भेटल्या का बाबा या पोरींना? कालही फोन केली तर विचारते म्हटली ना, मग डोक्यातूनच गेला माझ्या. अरे सुट्ट्या आहेत म्हणते 3-4 दिवसाच्या. आज येतही होत्या त्या. का म्हणता? गुड्डी पिंकी येऊन राहिली आज? बाबा, आता किती वाजले? 7-7:30 झाले ना, किती वाजे येतील? आणि आता सांगून राहिले तुम्ही? अरे येणार होत्या म्हटली. का बरोबर ऐकत नाही ना, काही नाही तू पण. येणार होते म्हटले का? आता येणार होत्या तर तुम्ही मला सांगितले नाही ना. मग
मलाच माहित नाही ना. आत्ता गुड्डी सांगायला बसली की पप्पाजी आम्ही येणार होतो, ताई आली नाही लवकर तर बस सुटली म्हणून. मलाही कुठं माहित होतं. ते तर आपल्याला सरप्राईज देणार होते. असं म्हणूनच काही क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत की नाही काही सांगितलं नाही. हो, तर ती गुड्डी ना खूप नाराज आहे. झाला का स्वयंपाक? फोन करून बोलवून घे. अहो भाजी शिजली, आता भाकरी बनवत आहे ना. कशाची भाजी केली तर भाकरी बनवून राहिली तर? अहो हरभऱ्याची भाजी बनवली ना. हरभऱ्याची भाजी कुठून आणली तर? शांतताईच्या वावरातून आणली हरभऱ्याची भाजी, तर आता बनवली ते. हा बरोबर आहे, खुडायला आला असेल शांताराम भाऊच्या वावरातला हरभरा. सगळ्यात आधी शांताराम भाऊनी पेरला ना हरभरा वावरामध्ये. हा डब्बा कशाचा आणली तर तू? अहो या डब्यामध्ये भाजी आहे, सूर्यकांत ताईच्या इथं नेऊन द्या बरं. बाईच्या घरी नेऊन द्यायची आहे का भाजी? अहो मी मगाशी हरभऱ्याची भाजी खुडून आली वावरातून, तर सूर्यकांत ताई आपल्याच घरी होत्या. म्हणायला बसल्या की थोडीशी भाजी पाठवाल म्हणून. तर ठीक आहे म्हटले, पाठवीन. जा बरं नेऊन द्या बरं, मी तोपर्यंत पटकन भाकरी टाकते, मग तुम्ही आले की जेवण करू. हो ठीक आहे ना, तर नेऊन देतो. लवकर भाकरी बनव, भूक लागली. हो ना. हो आता भाजी तर झाली, आता पटकन भाकरी टाकायची आहेत. आधी माहीत राहिला असता गुड्डी पिंकी येत आहेत म्हणून, तर आज नाही बनवली असती हरभऱ्याची भाजी. उद्या वगैरे बनवली असती मस्त. पोरींना खूप आवडते बापा हरभऱ्याची भाजी भाकरी. अरे तर अजून थोडासा हरभरा आणून घेशील फोडून. बहिणीच्याच तर वावरात आहे ना, का दुसऱ्यांच्या वावरात जावं लागते? हो बहिणीच्याच वावरात आहे, नाही तर का. नाही म्हणत माझी बहीण काही. तोच तर म्हणत आहे मी. घ्या हा डब्बा धरा बरं, नेऊन द्या पटकन. आणि लवकर याल बाबा, तिथं भाऊसोबत बोलतच नका बसू. हो ना, येतो ना. आता जेवण व्हायचं आहे ना, नाही तर मग जेवण केल्यावर नेऊन दिलो असतो. हो तर जेवण केल्यावर नेऊन दिले असते तुम्ही. मग ताई वगैरेंचं जेवण होईल तर मग कोणता अर्थ नेऊन द्यायचा? अरे हो खरा, तो पण आहे. दे पटकन नेऊन देतो, नाही बोलत बसत. अहो कुंता काय आहे? भाजी शिजली ना? हो आई शिजली ना, आता उतरवली, आता भाकरी बनवते. अहो तर सूर्यकांतासाठी थोडीशी पाठवून दे ना भाजी. दिली नाही, आत्ताच आणून दिली डब्यामध्ये, गेले पण. असं का, दिली का? हो त्याच्यासाठीच आवाज मारत होती मी. दिली आहे, दिली आताच दिली मी, नेऊन दिला यांनी. ते चूल खाली जात आहे, भाकरी बनव पटकन, भूक लागली आता. हो आई मी भाकरी बनवते, तुम्ही जेवण करा तोपर्यंत. गरम गरम भाजी आणि भाकरी खा. येऊ दे ना रमेशला सोबतच जेवण करून. आई आताच गेले ते, आता 15 मिनिट तर काही येत नाही ते, असे काही जात नाही. मग भाऊ तर माहित आहे कसे गोष्टाळे आहेत तर. हो बाबा गोष्ट तर खूप सांगतात ते जावई. म्हणूनच म्हणते तिथं चुलीजवळ बसून जेवण करून घ्या तुम्ही. हो हो जेवतो चल. अरे शांता, तू पण बस ना जेवण करायला. बसते ना, भाकरी टाकायची आहेत अजून. भाकरी बनवून राहिली ना मी. तुम्ही करा, तुम्ही जेवण करा, मी भाकरी बनवते ना येते. आई आधी बनवली काम नाही तर पूर्ण भाकरी, मग सोबत जेवण केलं असतं आपण. गरम गरम भाकरी चांगल्या वाटतात ना विशाल. थंड झाल्या असत्या ना, पूर्ण भाकरी बनवली असते तर. आता थंडीच्या लवकर थंड पण होतात. तुम्ही करा जेवण, तुम्ही करा, मी बनवत आहे भाकरी. आणि तुझ्या बाबांना भूक लागली होती ना, झाला नाही का लावून दिला माझ्या मागे. म्हणून मग मी सोनूला म्हणली की ताट बनव म्हणून. करा ना आता, सुरू करा ना. कशी झाली तर भाजी सांगा. अरे मस्त भाजी झाली, एक तर भाकर झाली माझी खाऊन. बरं एक भाकर तुमची खाऊन होऊन गेली. आता मी पटकन भाकरी बनवते आणि येते मग. का शांता, सोबत बसायचं बापा जेवण करायला. तू एकटी मागे येऊन जेवण करशील तर मग पोट भरेल का तुझ्या? हो ना मम्मी, पटकन बनवून ये ना मम्मी जेवण करायला. तिथं मदत घेऊन दे, भाजी भाकरी भात. घ्यायचं ना जेवण करायचं का, माहित नाही शांता. नाही आहेत आता जास्त बनवायच्या, चारकच आहेत, बनवते ना पटकन येते. तोपर्यंत जेवण करा तुम्ही. कोणाला काही लागते का? भाजी वगैरे लागते का म्हटली, भाकरी वगैरे? नाही बाबा, शांता किती भाकरी खा म्हणते. 3 भाकरी तर खाल्लो. 3 भाकरी खाल्ले तर काय झाला? अजून घ्या ना, एक घ्या. नाही बाबा, अजून एक घ्या म्हणून हसून राहिली. 2च भाकरी राहू दे म्हटली, एक जबरदस्तीने टाकून दिली. का बापा 2च भाकरी म्हणता? मस्त पोटभर जेवण करा. भाजी आहे का संपली का? आहे ना, तुम्ही भाजीची चिंता नका करू. भाजी आहे, भाकरी आहे, भात आहे. शांता भात नाही बनवली असती तरी चालला असता. नाही बनवली, भात सकाळचाच आहे, त्यालाच गरम केली. राहू दे, झाला माझं जेवण. अर्धी भाकर खाल्लो का? सकाळचा भात आहे म्हटली म्हणून नाही खाऊ म्हणता का? मम्मी मी पण नाही भात खात, झाला माझा पण पोट भरला. आणि विशाल तू? आई मी पण नाही खात, झाला माझा पण एवढ्याने होतो. शांता आता तू पण बसून जा जेवण करायला, झाला ना आमचा. हो बसते. विशाल एवढंच बसून जाते ना, आता दुसरी ताट नाही भरवत मी. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली मग आजची व्हिडिओ तुम्हाला? हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स करा.
की कोणाकोणाच्या इथं हरभऱ्याची भाजी बनवतात. आणि एक सांगायचं आहे की खूप हळूहळू सबस्क्रायबर्स येत आहेत, थोडी गती वाढवा बाबा. मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांच्या एवढा प्रेम दिल्याबद्दल.